कसली स्वप्न पाहिजे आमच्या तरुणांनी, कसली स्वप्न पाहिजे आमच्या तरुणींनी? आमच्या तरुणांना आणि तरुणींना आमच्याकडे स्वप्न फक्त एकच पडतं या असल्या वातावरणामुळे. आणि तो तरुण माझा म्हणतो मला देशात राहायचंच नाही, मला परदेशात निघून जायचं. ते परदेशातलं वातावरण त्याला आकर्षित करतं. आज त्याला इंटरनेट पासून टेलिव्हिजन पासून मिळालेलं एक्सपोजर, त्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टी याच्यापासून त्याला असं वाटतं नाही मला इथे नाही राहायचंय, मला समाधान मिळेल अशा प्रकारची मला नोकरी मिळत नाही, मला काम करता येत नाहीये. आम्ही त्या प्रकारचं शिक्षण नाही देऊ शकलो, आम्ही विविध प्रकारचे शिक्षण देऊ शकलो नाही. त्या मुलाचा कल कुठे आहे, त्या मुलाचा आवड काय आहे, त्याला आयुष्यात काय करायचंय त्या प्रकारचं शिक्षण आम्हाला देता येत नाहीये, त्या प्रकारचा आम्हाला सिलेबस बनवता येत नाहीये, त्या प्रकारचे उद्योगधंदे आम्हाला इथे आणता येत नाहीयेत. आणि हे आमचे राज्यकर्ते असे निघाले, निपजले, म्हणून आमच्या तरुणांच्या चेहऱ्यावर देखील कुठच्याही प्रकारचा उत्साह नाही. कोणत्या गोष्टी कराव्यात, नवीन स्वप्न पाहता येत नाहीत. तरुणांना रोजगाराच्या संधी, अहो प्रचंड किती रोजगाराच्या संधी तुम्हाला उपलब्ध करून देईल तुम्हाला कल्पना पण येणार नाही, अंदाज पण नाही तुम्हाला. अहो राज्य याला म्हणतात, हो राज्याकडे असं पाहायचं असतं राज्यकर्त्यांनी की माझा माणूस, माझं राज्य, माझी माणसं यांना मी मोठं केलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. आणि आमच्या लोकांचं काय चालू आहे, फक्त कुटुंबीय मोठे करण्यात फक्त यांना धन्यता मानतायत. आज महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे फिरल्यानंतर निवडणुकीला ह्याचे कोण उभे आहेत, सगळीकडे कुटुंबीय, कोणाची सून, कोणाचा मुलगा, कोणाचा नातू, कोणाचा पुतण्या, कोणाची मुलगी. बस तुमच्यातलं नाही कोणी होणार आमदार, तुमच्यातले कोणी खासदार नाही होणार, तुमच्यातले कोणी नगरसेवक नाही होणार. जे होतील ते आमच्या घरातले होतील, जी सत्ता येईल ती आमच्या घरात असली पाहिजे, त्यातनं जो पैसा निर्माण होईल तो आमच्या घरात आला पाहिजे. तुम्ही नाही, तुम्ही फक्त राबायचंय. आमची कुटुंबीय पोचण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, याच्यासाठी जन्म झाला तुमचे या सगळ्या पुढाऱ्यांचे फक्त नातेवाईक पोचण्यासाठी, याला मोठं करण्यासाठी. सगळे राजकीय पक्ष तसेच, चारी जे भांडतायत हे सगळेच्या सगळे तसेच आहेत, एका माळेचे मणी. या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना झिडकारावं लागेल, या सगळ्यांना बाजूला तुम्हाला करायला लागेल. हा राज ठाकरे एक स्वप्न घेऊन तुमच्या समोर आलेला आहे, एक विकास आराखडा घेऊन तुमच्या समोर आलेला आहे, एका आत्मविश्वासाने आलाय. जर हे राज्य तुम्ही माझ्या हातामध्ये दिलं, जे मी जगात पाहिलंय ते मी या महाराष्ट्रामध्ये आणीन. आणि तो मला विश्वास आहे की मी ते आणू शकतो, ते मी आणू शकतो. याचं कारण मी राजकारणाकडे मी पैसे कमवण्याचा एक भाग म्हणून बघत नाही आणि प्रॉपर्ट्या गोळा करण्याचा भाग म्हणून बघत नाही. तो नाही छंद मला, मला गरज पण नाही त्या गोष्टींची. हे राज्य चांगलं झालं पाहिजे, राज्य मोठं झालं पाहिजे. मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. आणि ते करण्याची संधी आपण मला द्यावीत हे सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो.